शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966। गणपीरबाबा यात्रोत्सवानिमित्तानं संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथील दगडसोंडवाडी येथे तिरंगा क्रिकेट क्लब आदिवासी चषक 2025चं आयोजन केलं गेलं। यावेळी क्रिकेट क्लबचं उद्घाटन संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ यांच्या हस्ते झालं। साकूर पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले, संदीप दादा खिल्लारी, रऊभाई शेख, सरपंच रवींद्र दातीर, ॲडव्होकेट अमित धुळगंड, ओबीसी भाजपा तालुका उपाध्यक्ष सुभाष भुजबळ, गजानन खाडे, रावसाहेब केकान, दत्तू बर्डे, सलीम शेख, संकेत सागर, महेंद्र केदार, बाळासाहेब वनवे, संतोष वनवे, गोंदके मामा, अनिल मिसाळ, सद्दाम चौगुले, इसाक पटेल, अझहर पटेल यांचीही उपस्थिती होती। या आदिवासी चषकासाठी प्रथम बक्षीस गुलाबराजे भोसले यांनी 21,000 रुपये, तर द्वितीय बक्षीस रवींद्र दातीर, सोमनाथ बारवे आणि रणजित ढेरंगे तसेच ॲडव्होकेट अमित धुळगंडे यांनी 15,000 रुपये, तृतीय बक्षीस दगडसोंडवाडी ग्रामस्थ यांच्याकडून 9,000 रुपये आणि चौथं बक्षीस गजानन खाडे तसेच रावसाहेब केकान यांच्याकडून 7,000 रुपये असं ठेवलं गेलं। या दानशूर व्यक्तींचे आभार सर्व आदिवासी बांधवांनी मानलेत। या भागामध्ये आमदार अमोल खताळ यांनी चांगल्या प्रकारे लक्ष देऊन दगडसोंडवाडीसाठी 10 लाख रुपये, सुतारवाडीसाठी 10 लाख रुपये, गिरेवाडीसाठी 10 लाख रुपये, पायरवाडीसाठी 10 लाख रुपये असा 40 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलाय। हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले यांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानलेत। गिरेवाडी, पायरवाडी, दगडसोंडवाडी आणि सुतारवाडी या ठिकाणी या सगळ्या याच्या वाड्यांनी मिळून या ठिकाणी आज आदिवासी चषकचं आयोजन केलं। खऱ्या अर्थानं एक खूप मोठं आयोजन आणि चांगल्या पद्धतीनं आयोजन या ठिकाणी या सर्व वाड्यांच्या वतीनं करण्यात आलं। मी प्रथमतः या सर्व आयोजकांचा आभार मानेन की त्यांनी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ यांच्या सौभाग्यवती आदरणीय नीलमताई यांना या ठिकाणी विशेष निमंत्रित केलं आणि त्यांच्या हस्ते या आदिवासी चषकचं उद्घाटन केलं। त्याबद्दल मी प्रथमतः या सर्व गावाचं, या आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या भागामध्ये खऱ्या अर्थानं आमदार साहेबांचं विशेष असे लक्ष राहिलं आहे, कारण का आमदार झाल्या या ठिकाणी एका मोटारीचा प्रश्न होता आणि या भागाला पाणी मिळत नव्हतं पिण्यासाठी। या भागातली लोक सर्व खाली त्या ठिकाणी पाण्यासाठी जायचे, म्हणून त्यावेळेला आमदार साहेबांनी रात्री त्या ठिकाणी BDO साहेबांना फोन करून लवकरात लवकर त्या ठिकाणी ती मोटरीचा असन, त्या पाण्याचा काही प्रश्न असन तो लवकरात लवकर मार्गी काढा सांगितलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी कारवाई होऊन त्या ठिकाणी या सर्व भागाला पाणी मिळालं। त्याचप्रमाणे अमोल भाऊंच्या माध्यमातून या पठारासाठी सुतारवाडी असन, सुतारवाडीसाठी 10 लाख रुपये, दगडसोंडवाडीसाठी 10 लाख रुपये, गिरेवाडीसाठी 10 लाख रुपये आणि पायरवाडीसाठी 10 लाख रुपये असा 40 लाख रुपयाचा निधी अमोल भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी या भागासाठी मंजूर झालाय। मी प्रथमतः आमच्या या सर्व हिवरगाव आणि या गावांच्या वाड्यांच्या वतीनं मी आमदार अमोल भाऊंचे मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच अमोल भाऊंच्या माध्यमातून आपल्या साकूर पठारावरील ज्या काही वाड्या वस्त्या असतील, आदिवासी ज्या काही वस्त्या असतील, या सर्व आदिवासी भागासाठी नक्कीच चांगल्या पद्धतीनं निधी त्या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही अमोल भाऊंच्या माध्यमातून करू आणि या साकूर पठार भागाच्या विकासासाठी नक्कीच अमोल भाऊंच्या माध्यमातून हा साकूर पठार भागाचा आजपर्यंतचा राहिलेला विकास हा याच्या पुढील काळामध्ये नक्कीच खूप जोमाने आणि चांगल्या पद्धतीने खूप नक्कीच असा विकास या पठार भागाचा होईल आणि या भागातील वरच्या हिवरगाव असेल किंवा या पठारावरील जो काही विकास जो काही राहिलेला आहे त्यासाठी नक्कीच अमोल भाऊंच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू, हीच ग्वाही या ठिकाणी आज या उद्घाटनाच्या माध्यमातून देतो आणि सर्व आलेल्या खेळाडूंना मी आपणा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर।
21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.